Hare
पवित्र
विठ्ठला
जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवई शिरज चरणाची माती देवई शिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे काय त्यावरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तिथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्ताला मस्तक माझा पायावरी सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या सेवेकरिता जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय नामधारक साधूच वर्णन करतात. नामधारक साधूचा परिचय या अभंगाद्वारे करतात. विठ्ठल विठ्ठल या तवी को कमी करा आणि याला फक्त प्रबळ द्या. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी श्री क्षेत्र देवी करवाडी माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी महान भगवत भक्त हनुमंतराय यांच्या जयंती निमित्ताने 7 दिवसाचा साप्ताहिक कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये आजची ही 3ऱ्या दिवसाची सेवा आमच्याकडे महेशजी देवीकर यांच्याद्वारे आलेली आहे. आणि सेवेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भगवान महाराज काटापूरकर, दत्ता महाराज भोगावकर, सीताराम महाराज खेडकर, तुमचं नाव जगताप महाराज, प्रवीण महाराज, पेटी मास्तरांचे आजोबा मृदुंगाचार्य योगेश महाराज देवीकर गावातली देतात. चौदार मंडळी, विनेकरी बाबा, मृदुंगाचार्य, आमच्या सोबत आलेले आमचे कॅमेरामॅन
किशोर महाराज खांडगे, साऊंड सिस्टीम सर्वांच्या चरणावरती दंडवत करून आजची ही हनुमंतरायाच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. यांनी या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय साधूचं वर्णन करतात. तुकोबारायांच्या गाथेचं जर आपण सिंहावलोकन केलं तर तुकोबाराय फक्त दोघांचंच वर्णन करतात. एक तर देवाचं वर्णन करतात अथवा नामधारक साधूचं संताचं वर्णन करतात. तिसऱ्याचं तुकोबाराय अभंगाद्वारे गाथेमध्ये वर्णन करत नाहीत. मग सहज प्रश्न उपस्थित होतो, तुकोबाराय साधूची महती का गातात? सरळ उत्तर आहे, सामान्य माणसाला साधू कळत नाही देवा, त्यामुळे तुकोबाराय या अभंगातून साधूची महती गातात. विठ्ठल विठ्ठल साधूचा परिचय देतात. सामान्य माणसाला साधू कळतच नाही. समोर जरी येऊन उभा राहिले, आपण त्यांच्या घरात जरी राहिलो तरी आपल्याला साधू कळत नाही, ओळखता येत नाही. सामान्य माणसाला ओळखता येत नाही, यात नवल नाही. परमार्थ क्षेत्रातले मोठे मोठे दिग्गज त्यांना सुद्धा साधू कळत नाही. परमार्थामध्ये योगी मोठा आहे. योगाचं चिंतन करत असताना असं केलंय, लक्षणीय योगी पाहती आभास, की तो योगी देवाच्या आभासाचं दर्शन घेतो. इतक्या देवाचा जवळ असणारा तो योगी, त्या योग्याला सुद्धा साधू कळत नाही देवा. आणि जर कळाले असते तर सोपं उदाहरण आहे, आपल्या सर्वांना माहितीये, 1400 वर्ष शरीर जतन करणारा चांगदेव, त्याला जर साधू कळाले असते तर तो ज्ञानोबरायांकडे गेला असता का आपले शिष्य इतके घेऊन? नाही. सरळ उत्तर आहे, योग्याला साधूची महती कळत नाही. मग नंतर ज्ञानी येतो. ज्ञानाला साधूची महती कळते का? नाही कळत. ज्ञानामध्ये दोन प्रकार असतात, एक परोक्ष आणि दुसरा अपरोक्ष. परोक्ष ज्ञान कशाला म्हणायचं? देव आहे हे नुसतं सामान्य रूपाने ज्ञान होणं, याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. मग एवढं ज्ञान तर तुम्हाला आम्हाला आहे, आपल्याला माहिती देव आहे ना. मग या ज्ञान ह्या ज्ञानाने काय फल? परोक्ष ज्ञानाने तर शास्त्र असं सांगतंय, नुसतं माणसाला जर परोक्ष ज्ञान झालं तर त्यांनी बुद्धिपूर्वक केलेलं सगळं पाप जळून जात आहे. विठ्ठल विठ्ठल बुद्धिपूर्वक केलेलं सर्व पाप जळून जात आहे. एक श्लोक आहे, परोक्षम ब्रह्मविद्यायाम शाब्दिदेशिक पूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पापम कृष्णम दहती वह्निवत. हो, त्या परोक्ष ज्ञान झालं तर आपण जेवढे पाप केलेत ना, ते सगळे पाप जळून होतात. महाराज हा परोक्ष ज्ञानी, हा ज्ञानी, पण याला साधू कळत नाही. याला फक्त शब्दाचं ज्ञान आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, शब्द ज्ञानाला साधूचा महिमा कळत नाही. शाब्दिकाचे काम साधूचं वर्णन कळत नाही, साधू ओळखता येत नाही. तुकोबारायांनी सुंदर उदाहरण दिलंय, बहुत दड जरी झाली म्हैस गाय, गायने म्हशीने किती जरी दूध दिलं तरी तिला काम दिन होता येईल का? नाही देवा. तिने किती जरी दूध दिलं तरी त्यांच्या ठिकाणी तृप्ती करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी नाही. तसं ज्ञानी, त्याला किती जरी शब्द ज्ञान झालं
त्यांनी किती जरी वेदांताचे काय म्हणतात त्याला, किती जरी घटापटावाद जरी केले तरी त्याला साधू कळत नाही. देवा विठ्ठल नंतर सिद्ध पुरुष, सिद्धाला देखील साधू कळत नाही. तुकोबरायांच्या काळातलं एक फेमस उदाहरण आहे. तुकोबरायांच्या काळात सिद्ध आहेत अनगडशहा फकीर. त्या अनगडशहांना तुकोबरायांची कीर्ती त्यांच्याकडे कानावरती आली आणि त्यांना वाटलं आपण तुकोबरायांकडे जावं. परत तुकोबारा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का नाही हे कसं कळलं. डायरेक्ट त्यांना जाऊन असं लोटांगून कसं घालायचं, डायरेक्ट कोणाला घालता येत नाही. हो, थोडस असतंय माणसाच्या शरीरामध्ये, थोडस काय, 2 चाली आल्या, 2-4 कीर्तन केले, 2-3 बोल झाले की मग असं याला नमस्कार कसा करावा असं होतं. अनगडशहाने ठरवलं तुकोबारायांकडे जायचं, पण त्यांची आधी परीक्षा घ्यायची. मग काय परीक्षा घ्यायची, अनगडशहाकडे एक कटोरा होता. तो कटोरा दिसायला 2-3 वंजळीचा दिसायचा, पण त्याच्यामध्ये पोत्याच्या पोते धान्य पडायचं तरी तो भरत नसायचा. मग त्यांनी ठरवलं जर हा कटोरा तुकोबारायांनी जर भरला तर आपण समजायचं हे तुकोबाराय आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. विठ्ठल अनगडशहा देऊ क्षेत्रामध्ये आला, तुकोबारायांच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला, अलग पुकारला, ओम भवती भिक्षांदेही. घरामध्ये आमच्या आवली जिजाबाई जात्यावरती जोंधळे मागून काय उसने आणले होते, 4 दिवस चूल पेटली नव्हती आधी, आणि दळत बसल्या होत्या. तेवढ्यात अनगडशहाचा अलग कानावरती पडला आणि जिजाबाई म्हणल्या मेल्याला काय माझंच घर गावलं का, अख्खं गाव सोडून दिलं माझ्याच घरी आला. हो, जा बाबा पुढं, माझ्याच घरची चूल 4 दिवसापासून पेटली नाही, मी काय देऊ तुला. पण जिजाबाईंच्या शेजारी तुकोबारायांची बारकी कन्या भागीरथी बसल्या होत्या. मुलीने ओळखलं आईची वृत्ती काय देण्याची नाही, मुलीवरती बापाचे संस्कार होते. हो, मला ती एवढीशीच कन्या, तिने काय केलं, आपल्या बारक्या हातात ते पीठ घेतलं, चिमूटभर पीठ. किती भाकऱ्या झाल्यात होत्या, एक झाली असती नाही, अर्धी, एवढीशी कन्या, आणि तिने अशी चिमूट घेतली हातात आणि त्या अनगडशहाच्या ठिकाणी जायला लागली. तेवढ्याच जिजाबाईंनी बघितलं, आता हातावर फाटका मार, सगळं पीठ सांडलं. बापाही उधाळाचे, पोरगी उधळीच निघली म्हणले. पण तशीच ती भागीरथी तशीच आली, अनगडशहा पुढे उभा राहिली. अनगडशहाला वाटलं पोत्याच्या पोते धान्य पडलं या कटोऱ्यात आणि हिच्या चिमूट भर पीठ आणि पुढे माझा कटोरा भरत असतो का. पण लहान मुलगी आहे, चला कौतुकाने अनगडशहाने तिच्या पुढे कटोरा केला. भागीरथीने असे हात झाडले त्याचे. महाराज आमचे गुरुजी सांगत असतात, तो कटोरा भरला, साधा नाही भरला देवा, तो कटोऱ्यातून पीठ ओसंडून वाहायला लागलं. त्या पिठाचा ढीग झाला आणि त्या पिठात उभा अनगडशहा गाडला गेला. म्हणे विठ्ठल विठ्ठल. तो अनगडशहा उड्या मारायला लागला, वा तुकोबाराय, वा तुकोबाराय. भागीरथी म्हणजे ऐ तुला कळतच काय, मी तुकोबारायांची कन्या आहे. बाबा भले पहाटी भामचंद्रावरती गेलेत भजन करायला. मग त्यांनी कैमुतिक न्याय लावला आणि त्यांनी ओळखलं जर पोरीत एवढं सामर्थ्य आहे तर बापात किती असलं पाहिजे. मला सांगायचं काय देवा, अनगडशहा सिद्ध आहे पण तरी त्याला देव कळाले का, नाही कळाले. म्हणून सरळ सरळ उत्तरे सामान्य माणसाला साधूची महती कळत नाही. त्यामुळे तुकोबाराय या अंगातून साधूचा परिचय देतात. गाथ्यामध्ये अनेक अंगाने परिचय दिला. आजकाल लोक कोणाचे परिचय देतात, भेटतात आम्हाला काही काही लोक असे, देवा त्याचा परिचय देतात आणि देऊ नाही त्याचा परिचय देतात. काही काही तर घरी नेतात, महाराज हे आमचं घर, ही आमची गाडी, हा आमचा मुलगा, इथपर्यंत ठीक. महाराज ही आमची बायको. आता महाराजाला काय करायची, बायकोचा परिचय द्यायची, पण तरी देतात. आणि ते वेगळ्या भागात वेगवेगळा देतात बरं का. काही ठिकाणी म्हणतात महाराज हे आमची लक्ष्मी आहे, हे आमच्या घरच्या आहेत, हे आमची मंडळी आहे, हे आमचे बाई माणूस आहे, हे आमच्या मिसेस आहेत, हे आमच्या त्या आहेत. मी एकाच्या घरी जेवायला गेलो, कीर्तन झालं आणि यजमान माझ्या शेजारी बसले होते आणि ती माऊली वाढण्याकरता आली. यजमानाने तिच्याकडे हात केला आणि मला विचारलं, महाराज या कोण तुम्हाला माहिती आहेत का. प्रथम म्हणलं पहिल्यांदाच तुझ्या घरी आलोय, मला काय माहिती असणार आहे. ठीक आहे म्हणलं, कोण आहे भाऊ सांग तूच. महाराज हे आपलाच बारदान आहे.
आता मला माझ्या मनात शंका आली, इकडे याला बारदाना म्हणतात तर तिला काय म्हणते, आपलं तिला बारदाना म्हणते तर याला काय म्हणतात हे कळायला पाहिजे ना. म्हणून मी तिला विचारलं, का हो ताई हे कोण तुमचे? महाराज ती त्याचीच बायको. बोलायला तशीच फटकळ. ती हसली, त्याच्याकडे बोट केलं आणि म्हणली, महाराज हे आमचंच भांगार आहे. विठायला विठायला या परिचयाची काय गरज आहे देवा? परिचय व्हावा तर एक तर देवाचा व्हावा किंवा संताचा व्हावा. म्हणून सामान्य माणसाला साधू कळत नाही. आपला अभंगात ध्रुपद आहे, सामान्य माणसाला साधू कळत नाही. म्हणून तुकोबराय गाथ्यामध्ये साधूचं वर्णन करतात. आणि गाथ्यामध्ये अनेक अंगाने वर्णन केलेलं आहे. कधी वाणीद्वारा वर्णन केलंय, कधी अस्तित्वाद्वारा, कधी कार्याद्वारा, कधी रूपाद्वारा, कधी स्वरूपाद्वारा, कधी वाणीद्वारा वर्णन केलंय. मधुरा वाणी उठी मधुरा वाणी उठी